बाबासाहेब सांगतात की जेव्हापर्यंत बंधुत्व नाही तेव्हापर्यंत तुमची समता प्रस्थापित होऊ शकत नाही, आणि तुमची समता प्रस्थापित जर होऊ शकत नाही तर तुम्हाला न्याय मिळत नाही, तुम्हाला सामाजिक न्याय मिळणार नाही. आपल्याला काय वाटतं की हे शेड्यूल कास्टची लिस्ट जी आहे ही फक्त आरक्षण देण्यासाठी बनवण्यात आली. ओके, तर तसं अजिबात नाही आहे. सुप्रीम गोल्समध्ये जातीचा विनाश, ओके, राज्यकर्ती जमात आणि बुद्धमय भारत, ओके, हे 3 सुप्रीम गोल्स आपण जे म्हणू, हे गोल्स तुम्ही केवळ आरक्षण मिळवून अचीव करू शकता का? नाही करू शकत. त्याच्यामुळे आज देशभरामध्ये जर तुम्ही पाहाल की शेड्यूल कास्टच्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली झाली, पण ते सांस्कृतिक दृष्टीनं अजूनही मागासले आहेत. कारण बाबासाहेबांचा तुम्ही एकच विचार घेतला, आरक्षणातून नोकरी आणि शिक्षण. बाबासाहेबांचा दुसरा विचार जो होता बुद्धिझमचा, तो सोडून दिला. ज्यांनी सोडला त्यांनी अजून 100 वर्ष जरी आरक्षण घेतलं आणि नोकऱ्या केल्या तरी त्यांची सुधारणा होणार नाही. SCच्या लिस्टमध्ये ढवळाढवळ करू शकता, तुम्ही वर्गीकरण करू शकता, असा ज्यांनी निर्णय दिला. मला सांगा, संविधानावर हल्ला कोणता आहे? तो जोडा फिरकावून घेणे की हा जो दुसरा जो आहे हा हल्ला आहे? हा हल्ला का खूप डेंजरस आहे आणि काउंटर रिव्होल्युशनरी आहे? कारण याचे परिणाम ना येणाऱ्या अनेक पिढ्या भोगणार आहेत. अनेक नोकऱ्यामध्ये आरक्षण असून नसून सारखंच आहे ऑलमोस्ट, राईट. तर सगळ्यात जास्त फायदा आपल्याला कुठे होतो? शिक्षणामध्ये होतो. आणि त्या ठिकाणी जर क्रिमिलेअर लागू झाली, ओके, तर तुमचं 90% आरक्षण भरल्याच जाणार नाही. संपलं आरक्षण आहे, आरक्षण तुम्हाला भरल्या जाणार नाही. आरक्षण जे आहे हे हत्यार बनलेलं आहे आज राज्यकर्त्यांच्या हातामधलं तुमच्यावर राज्य करण्यासाठी. 40व्या वर्षापर्यंत, शेवटच्या अटेम्प्टपर्यंत गव्हर्नमेंटच्या नसलेल्या नोकऱ्यांसाठी परीक्षा देत आहेत. नसलेल्या, असलेल्या असलं तर ठीक आहे. 1000तल्या एका माणसाला नोकरी मिळणार. 999 लोक जे आहेत ते त्या नोकरीच्या आशेपोटी आपलं करिअर बर्बाद करत आहेत. आयुष्यमान जयंत रामटेके सर, मेट्रोपोलिटन नॉलेज अकॅडमीतर्फे त्यांना मी विनंती करतो की 2 शब्द आपले म्हणा. सर्वप्रथम सर्व महापुरुषांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्यांना मी अभिवादन करतो. आदरणीय मंच, आपण इथे उपस्थित असलेले सगळे बंधू भगिनी, आपल्याला माझा मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. सर्वप्रथम मी आजचं हे जे परिसंवाद जे आयोजित केलं आहे, निब्बाण न्यूज मीडिया आयोजित, तर त्यासाठी मी चौकेकर सर यांचं खूप आभार मानतो आहे. कारण आत्ताची परिस्थिती अशी दिसते की अशा प्रकारचे परिसंवाद जे आधी खूप रेग्युलरली व्हायचे ते आता सगळं थांबल्यासारखं दिसतं आहे. ओके, आपण जर ऑडियन्स जरी बघितलं तर ऑडियन्समध्ये सुद्धा बरेचसे सिनियर लोक आहेत. ओके, ह्या 20-25 वर्षाच्या आधीचा असा पिरियड होता की जेव्हा ऑडियन्समध्ये तरुण लोक असायची, जस्ट नोकरीला लागलेले, कॉलेजमध्ये शिकत असलेले असे, आणि त्याच्यातून मग आताचे जे लीडर्स आहेत ते तयार झालेत. पण आता भविष्यातले लीडर्स कुठं आहेत? ओके, ते आता आपल्या नोकरीमध्ये आहेत, कोणी आपली एक्झाम्स देत आहे. ओके, तर ही गॅप तयार झालेली आहे. ओके, आणि ती गॅप भरून काढण्यासाठी चौकेकर सरांनी हे जे इनिशिएटिव्ह घेतला आणि हा परिसंवाद आयोजित केला, त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो आहे. आजचा जो विषय जो आहे ह्या विषयावर आपण अनेकदा चर्चा केलेली आहे. ओके, मागच्या 75 वर्षापासून आपण ह्या विषयावर चर्चा करत आहोत. ओके, पण आता ह्या विषयाकडे आज 2025मध्ये जी परिस्थिती देशामध्ये आहे, ओके, त्या 2025च्या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून ह्या विषयाकडे बघायला पाहिजे. ओके, आपण मागच्या 40-50 वर्षामध्ये ज्या तऱ्हेनं मांडणी करत होतो, ज्या दृष्टिकोनातून त्या विषयाकडे बघत होतो, तसं बघून आता चालणार नाही. ओके, आणि तसं बघून काही त्याचा उपयोग पण नाही आहे. ओके, कारण आज सगळं बदललेलं आहे. ओके, जग बदललं आहे, देशाची इकॉनॉमी बदलली, जगाची इकॉनॉमी बदलली. ओके, सगळं बदललं, समाज बदलला, टेक्नॉलॉजीज बदलली. बाय द वे, टेक्नॉलॉजी जी आहे मेन ड्रायव्हिंग फोर्स आहे. तुमचं सगळं इकॉनॉमीपासून सगळं तुमचं जॉब मार्केट सगळं चेंज होण्याच्या मागं, किंवा एज्युकेशन चेंज होण्याच्या मागं टेक्नॉलॉजिकल चेंजेस आहेत, आणि ते प्रचंड फास्ट चेंज होत आहे. ओके, त्यामुळे सगळं जग बदललेलं आहे. त्यामुळे आता आपण 40, 50, 60, 80, 90च्या दशकाचे रेफरन्सेस घेऊन आता चर्चा करून अजिबात उपयोग नाही आहे. ओके, आणि ती करूनही काही म्हणजे त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. ओके, तर हा विषय खूप मोठा आहे. मी याच्यातल्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर हात घालणार. सर, मला किती वेळ मिळेल?
10 मिनिट. ओके, 10 मिनिट खूप कमी वेळ आहे कारण हा विषय खूप मोठा आहे. ओके, एनिवे याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की आरक्षणाच्या मागचं उद्दिष्ट काय. ओके, ते आत्ता आपण सरांनी खूप चांगल्या तऱ्हेनं समजावून सांगितलं की त्याच्या मागचं उद्दिष्ट असं होतं की सामाजिक न्यायाची प्रस्थापना करणे. राईट. आणि सामाजिक न्याय काय आणि अधिकार काय याची खूप चांगली व्याख्या त्यांनी केली. आणि त्यांनी हे पण सांगितलं आहे की जेव्हापर्यंत समता, न्याय, बंधुत्व हे निर्माण होत नाही, स्वातंत्र्य हे निर्माण होत नाही, तेव्हापर्यंत तुमचं सामाजिक न्याय तुम्ही अचीव करू शकत नाही. ओके, आता ह्या कडीतलं ह्या त्रिसूत्रीमधलं एक जे आहे बंधुत्व हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, आणि ही सगळी लढाई जी आहे ना ही याची सुरुवातही ह्या शब्दापासून झालेली आहे. आणि जेव्हा बाबासाहेब सांगतात की जेव्हापर्यंत बंधुत्व नाही तेव्हापर्यंत तुमची समता प्रस्थापित होऊ शकत नाही. आणि तुमची समता प्रस्थापित जर होऊ शकत नाही तर तुम्हाला न्याय मिळत नाही, तुम्हाला सामाजिक न्याय मिळणार नाही. राईट. आणि बाबासाहेबांची अख्खी लढाई जी होती ही बंधुत्व निर्माण करण्यासाठी होती. ज्या जाती हिस्टॉरिकली ओके इतक्या किती आता शेड्यूल कास्टमध्ये 1000च्या वरून जाती आहेत, तर ह्या जाती कधीच एक नव्हत्या हिस्टॉरिकली. राईट. जरी बाबासाहेब सांगतात की त्याच्या आधी म्हणजे खूप दिवसाआधी जेव्हा जाती निर्माण झाल्या नव्हत्या त्याआधी हे सगळे एकाच वंशाचे लोक होते. राईट. द्रविडियन, नागाज, बाबासाहेबांनी तो इतिहास मांडला आहे. पण त्याच्यानंतरचे मागचे 800-1000 वर्ष जे आहेत हे आपण वेगवेगळ्या जातीमध्ये विखुरलेलो होतो. तर सगळ्यात मोठं काम जे बाबासाहेबांनी केलं आपल्यासाठी, ओके, तर आपल्याला जे टँजिबल बेनिफिट्स मिळतात म्हणजे कशा नोकऱ्या मिळाल्या, शिक्षण मिळालं आणि त्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळाले. ओके, आपली आर्थिक परिस्थिती चांगली झाली, आपल्याला बंगले मिळाले, कार मिळाले, त्याच्यामुळं आपण बाबासाहेबांचं ऋण कशासाठी मानतोय की आपल्याला जे टँजिबल बेनिफिट्स मिळाले त्यासाठी मानतोय. म्हणजे जे दिसतात. ओके, आज मी सूट घालून आहे हे दिसतंय ना, त्याच्यामुळं मी ऋणी आहे. राईट. पण याच्या पाठीमागं शेड्यूल कास्टची लिस्ट जी आहे, आज तो विषय आता अबकडचा जो विषय आहे हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि हा समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके, तर हा विषय समजून ह्यासाठी घेणं गरजेचं आहे की एक्सप्लिसिटली म्हणजे असं उघडपणे हे बाबासाहेबांना सगळ्यांच्या समोर नव्हतं सांगता आलं की ही शेड्यूल कास्टची लिस्ट आम्ही कशासाठी बनवतो आहे. ओके, अर्थात त्यांनी चळवळीच्या माध्यमातून आपल्या आयडिओलॉजीमध्ये सांगितलं आहे, पण संविधान सभेमध्ये ते नाही सांगू शकत की तुम्ही आम्हाला एवढ्या नव्हते की तुम्ही आम्हाला एवढे दिवस विखुरलेले ठेवले म्हणून आम्हाला एकत्रित तुमच्या विरुद्ध लढायचं आहे म्हणून आम्हाला तुम्ही एका लिस्टमध्ये आणा, असं नव्हतं एक्सप्लिसिटली सांगता येत ना. आणि त्यामुळं आपल्याला काय वाटतं की हे शेड्यूल कास्टची लिस्ट जी आहे ही फक्त आरक्षण देण्यासाठी बनवण्यात आली होती. ओके, तर तसं अजिबात नाही आहे. आरक्षणापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग शेड्यूल कास्टची लिस्ट बनवण्यामागचा जो होता तो होता की आपल्यामध्ये बंधुत्व निर्माण व्हायला पाहिजे. ओके, बंधुत्व निर्माण झाल्यावर काय होईल, बंधुत्व जर निर्माण झालं, आपण जर एक आलोय तर केवळ आरक्षण ही एक छोटी गोष्ट आहे. ओके, आरक्षणासोबत सोबत बाबासाहेबांचे जे चळवळीच्या प्रती जे सुप्रीम गोल्स जे होते, सुप्रीम गोल्समध्ये जातीचा विनाश, ओके, राज्यकर्ती जमात आणि बुद्धमय भारत. ओके, हे 3 सुप्रीम गोल्स आपण जे म्हणू, हे गोल्स तुम्ही केवळ आरक्षण मिळवून अचीव करू शकता का, नाही करू शकत. आरक्षणातून नोकरी, बंगला, गाडी हे मिळू शकतं. ओके, पण हे 3 गोल्स नाही मिळू शकत. ते 3 गोल्स जर मिळवायचे आहेत तर तुम्हाला तुमचा समाज हा स्ट्रॉंग करावा लागेल. राईट. तो एक करावा लागेल, त्या समाजामध्ये बंधुत्व निर्माण करावा लागेल आणि जेव्हा हा समाज एक होईल तेव्हा तुम्ही ते सुप्रीम गोल्स अचीव करू शकणार. अदरवाईज आता आरक्षण घेणारे अनेक लोक आहेत. परवाच आपल्याला माहिती आहे एक IPS अधिकारी त्यांनी स्वतःला गोळ्या झाडल्या. राईट. शेड्यूल कास्टचा माणूस होता. गोळ्या का झाडल्या माहिती आहे तुम्हाला? कारण अनेक कारणं त्यांनी दिली. त्यातलं एक कारण आहे जे खूप महत्त्वाचं आहे. तो मंदिरामध्ये गेला होता आणि त्या मंदिरामध्ये त्याचा अपमान झाला. ओके, आणि ते त्याच्या जिवारी लागलं, त्याच्यामुळे त्याने स्वतःवर गोळ्या झाडल्या. म्हणजे बाकी कारणांसोबत हे पण एक कारण आहे. आता पहिली गोष्ट, ह्या माणसाला जर बाबासाहेब समजला असता, ओके, तर तो मंदिरात गेला असता का, त्याचा अपमान झाला असता का, नसता झाला. तर आज आरक्षणाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी बाबासाहेबांचे अर्धेच विचार घेतलेले आहेत. ओके, बाबासाहेबांनी जे फुल सोल्युशन दिलं आहे ते सेकंड सोल्युशन म्हणजे जे महत्त्वाचं जे आहे ते सोडून दिलं. ओके,
त्याच्यामुळं आज देशभरामध्ये जर तुम्ही पाहाल की शेड्यूल कास्टच्या लोकांची आर्थिक परिस्थिती चांगली झाली, ओके, पण ते सांस्कृतिक दृष्टीनं अजूनही मागासले आहेत. ओके, तुम्ही जर पाहिलं हे मादिगा जी मेनली ह्या अबकडच्या डिमांडसाठी कारणीभूत आहेत, त्यांनी जी डिमांड केलेली आहे, त्यांचा सगळ्यात मोठी कंप्लेंट कुठली आहे की आम्ही अजूनही सांस्कृतिक दृष्टीनं खूप मागासले आहोत. ओके, लोक आमच्याकडे येत नाही किंवा जे काही आहे. तर याचं कारण काय आहे? आरक्षण तर त्यांना मिळालं, राईट, पण आरक्षणाने प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होत आहेत ना. कारण बाबासाहेबांचा तुम्ही एकच विचार घेतला, आरक्षणातून नोकरी आणि शिक्षण. बाबासाहेबांचा दुसरा विचार जो होता बुद्धिझमचा, तो सोडून दिला. ज्यांनी सोडला त्यांनी अजून 100 वर्ष जरी आरक्षण घेतलं आणि नोकऱ्या केल्या तरी त्यांची सुधारणा होणार नाही. ओके, ही झाली रियालिटी. ओके, त्याच्यामुळे नुसतं आरक्षणातून शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी आरक्षण एवढं बोलून चालणार नाही, तर त्याच्या पुढचा विचार करावा लागेल. जे अनेक लोक ज्यांनी आज पाहिलं आहे, आपण किती वर्ष झाले आता, आपण 56 नंतर, ओके, धर्मांतरानंतर आज किती लोकांनी धर्मांतर केलं आहे. आपण हे सगळे ओरडतोय की आपल्यावर खूप अन्याय अत्याचार होतात. ह्या ब्राह्मणवादाविरुद्ध सगळ्यात मोठा जर आघात आपण काय करू शकलो असतो, ओके, तर हे मोर्चे काढणे किंवा पॉलिटिकल पार्टी नाही, ओके, तर त्यांचं कंबरडं आपण मोडू शकलो असतो. ओके, कशातून? आपण जर कन्व्हर्शन केलं असतं तर. ह्या 15% 10% लोकांनी जरी कन्व्हर्शन केलं असतं तरी आज ब्राह्मणवाद हा कमजोर झाला असता. ते आपण केलं नाही, आणि कोणी केलं नाही, आपण केलं नाही. हे काही त्यांनी आपल्याला नाही सांगितलं तुम्ही करू नका म्हणून, राईट. ही आपली चॉईस आहे, आपण नाही केलं ते, राईट. तर हे याच्यामध्ये याला अनुसरून हे अबकडची जी आत्ता डिमांड होत आहे त्याला जे कलम 341, ओके, सरांनी ज्याचा रेफरन्स दिला, हे 341 कलम समजणं खूप महत्त्वाचं आहे. हा जो निर्णय दिला, जो 2024चा तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला आहे, तो निर्णय म्हणजे इट इज अ स्टेप टुवर्ड्स द काउंटर रिव्होल्युशन. तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांनी ग्रंथ लिहिलेला आहे, क्रांती आणि प्रतिक्रांती. ओके, प्रतिक्रांती कशी झाली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. याच्या आधी ऐतिहासिकपणे आज आधुनिक काळामध्ये प्रतिक्रांती केव्हा होत आहे, कशी होत आहे, हे आपल्याला समजायला पाहिजे. तो 2024चा जो डिसिजन, जो जजमेंट जो आहे ना, ही प्रतिक्रांतीचं पाऊल आहे. का? कारण बाबासाहेबांनी महात्मा फुलेंपासून सुरू झालेली ही सगळी जी चळवळीची बांधणी जी आहे, ही कशासाठी होती? बहुजन समाज निर्माण करण्यासाठी होती, राईट. बहुजन समाज निर्माण होणे खूप दूरच राहिलं आहे. अजून OBC शेड्यूल कास्टच्या जवळ येणं खूप दूर राहिलं आहे. शेड्यूल कास्टमध्येच आता लोक एकत्रित येऊ शकणार नाही. ओके, तर याला खरं म्हणजे मी तर एक आर्टिकलच लिहिलं आहे ह्या विषयावर. ओके, आपले लोक आत्ता खूप भावनिक दृष्टीनं म्हणतात की आमच्या चीफ जस्टिसवर जोळा मारला वगैरे. ओके, तर मी तुम्हाला सांगतो हा कसं हे काउंटर रिव्होल्युशन आहे. ओके, 341 कलम काय म्हणतं? 341 कलमाच्या मागचं स्पिरिट जे आहे, बाबासाहेबांचं स्पिरिट, ते आपल्याही लोकांना अजून समजलेलं नाही. ओके, त्याच्या मागचं स्पिरिट काय होतं की 1950 साली जेव्हा संविधान लागू झालं तेव्हा गव्हर्नर्स म्हणजे प्रेसिडेन्शियल ऑर्डर्सच्या थ्रू गव्हर्नर्स जे आहेत हे प्रत्येक राज्यातून शेड्यूल कास्टची लिस्ट बनवणार. ओके, त्यावेळेस राज्य जे आहे त्या राज्याचं इंटरव्हेन्शन आहे, कारण राज्यांनी शेड्यूल कास्टची लिस्ट बनवायची आणि थ्रू गव्हर्नर ही प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये ती लिस्ट पब्लिश करायची. ओके, हे काम तेव्हा राज्याचं होतं सुरुवातीला, आणि प्रेसिडेंटचं होतं आणि गव्हर्नरचं होतं. ओके, पण एकदा ती लिस्ट पब्लिश झाली की प्रेसिडेंट आणि गव्हर्नर आणि स्टेट गव्हर्नमेंट जे आहे त्यांचा रोल संपला. ओके, त्यानंतर जर तुम्हाला शेड्यूल कास्टच्या लिस्टमध्ये कुठलीही ढवळाढवळ करायची असेल, ओके, विच इज ॲडिशन डिलिशन. ओके, आता ॲडिशन आणि डिलिशन हे एक्सप्लिसिटली शब्द आलेले आहेत, पण याच्या मागचा लोक काय म्हणतात आता, हे जे तुम्ही खरं म्हणजे ना जे लोक अबकडं म्हणजे मागतात, ओके, त्यांनी खूप मोठी इंटेलेक्च्युअल चळवळ चालवलेली आहे. तुम्हाला सांगतोय चौकेकर सर. ओके, त्यांनी खूप पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यांच्या मानानं आपला अभ्यास अजिबात काही नाही आहे. ओके, त्यांनी खूप संशोधन केलं आहे आणि ते आर्ग्युमेंट मांडतात. आता त्यांचे आर्ग्युमेंट्स आपण खोडून काढायला पाहिजेत. ओके, तर त्यांची आर्ग्युमेंट काय आहे की ही जी अबकडची लिस्ट आहे, ओके, याच्यामध्ये राज्य ढवळाढवळ करू शकते, जेव्हा की त्याचा स्पिरिट काय म्हणतो कॉन्स्टिट्यूशनचा करू शकत नाही. ओके, अदरवाईज ही लिस्ट तेव्हाच तयार झाली असते ना. का करू शकत नाही? तर बाबासाहेबांना हे माहिती होतं, ओके, की ह्या आर्टिकलमध्ये ही जर प्रोव्हिजन
राज्य सरकारावर सोडली तर भविष्यामध्ये राज्य सरकार हे त्यांच्या त्यांच्या राज्यातील राजकारणानुसार ह्या लिस्टमध्ये ढवळाढवळ करतील. ओके, म्हणजे कोणत्या तरी एका जातीला असं राज्याला आज जर अधिकार असते तर तुम्हाला काय वाटतं? ओके, शेड्यूल कास्टमध्ये येण्यासाठी अनेक ओबीसी जाती आज तयार आहेत. राईट, अनेक ओबीसी जाती आज किंवा शेड्यूल कास्टच्या जाती ह्या शेड्यूल ट्राईबमध्ये येण्यासाठी तयार आहेत, जिथे इथे जास्त हे मिळतं. हे जर सरकारला ओपन सोडलं असतं राज्य सरकारला तर ह्या देशामध्ये धिंगाणा माजला असता राजकारणाचा. ऑलरेडी माजलाच आहे. ओके, पण हे जर ओपन ठेवलं असतं ना तर अजून जास्त माजला असता. त्यासाठी बाबासाहेबांनी ते टोटली बंद केलं आहे. आणि याचा अर्थ असा नाही की त्याच्यामध्ये डिलिशन ॲडिशन होऊ शकत नाही. होऊ शकते. कधी होऊ शकते? जेव्हा पार्लमेंट कायदा पास करेल तेव्हा होऊ शकते. ओके, आणि पार्लमेंटने कायदा पास करून हे सगळं करणं खूप कठीण आहे. म्हणजे जनरली आजपर्यंत त्यांनी तसं केलं नाही. ओके, आता यांचं काय म्हणणं आहे, जे वर्गीकरण जे मागतात त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही कुठे म्हणतो की तुम्ही डिलीट किंवा ॲड करा. आमचं असं म्हणणंच नाही आहे. ओके, आम्ही काय म्हणतो, फक्त याच्यामध्ये वर्गीकरण करा. पण वर्गीकरण करणं हे सुद्धा त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंज करणं आहे की नाही? आणि हे कोण करतंय? राज्य सरकार करतंय. आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे? राजकारण हा उद्देश आहे. बाबासाहेबांना ह्या आर्टिकलच्या मागे जो मुख्य उद्देश होता की राज्य सरकार आणि राजकारण ह्या लिस्टमध्ये ढवळाढवळ करण्यापासून दूर ठेवणे, तो उद्देश जो आहे ह्या चंद्रचूड आणि भूषण गवई यांच्या बेंचनी दिलेला जो जजमेंट आहे, तो जो स्पिरिट आहे, तो स्पिरिट किल करतोय. यू अंडरस्टँड? अँड दॅट इज वाय इट इज अ काउंटर रिव्होल्युशन. आणि याचे खूप लाँग टर्म परिणाम आहेत. आपण आज आपले भावनिक लोक जे आहेत ना, हे काय म्हणतात की भूषण गवई त्यांना जोडा पण लागलेला नाही आहे. ओके, त्यांच्यावर जोडा फिरकवणं म्हणजे आमच्या गालावर जोडा मारण्यासारखं आहे. ओके, असं म्हणतात भावनिक लोक. राईट, एखाद्या माणसाने रागामध्ये कोणावर जोडा फिरकवणं, ओके, हा तुम्हाला वाटतो संविधानावर हल्ला. ओके, संविधानावर हल्ला झाला म्हणतात लोक आपली. ओके, पण ज्या बेंचने याच्यामध्ये भूषण गवईंनी मेन रोल प्ले केला, ज्या बेंचनी असा निर्णय दिला की तुम्ही याच्या पुढे संविधानाच्या स्पिरिटच्या, बाबासाहेबांच्या स्पिरिटच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही SCच्या लिस्टमध्ये ढवळाढवळ करू शकता, तुम्ही वर्गीकरण करू शकता, असा ज्यांनी निर्णय दिला, मला सांगा संविधानावर हल्ला कोणता आहे? तो जोडा फिरकावून घेणे की हा जो दुसरा जो आहे हा हल्ला आहे? हा हल्ला का खूप डेंजरस आहे आणि काउंटर रिव्होल्युशनरी आहे? कारण याचे परिणाम ना येणाऱ्या अनेक पिढ्या भोगणार आहेत. अनेक. तो जोडा जर लागला असता ना, काय फरक पडला असता? काय फरक पडला असता? पण हा जो निर्णय आहे हा खरा काउंटर रिव्होल्युशनरी आहे. हा खरा संविधानावर हल्ला आहे. आपल्या लोकांना संविधानावर हल्ला कशाला म्हणतात ना हे सुद्धा समजत नाही. ओके, हा संविधानावर हल्ला आहे. बरं, आपले गवई साहेब तेवढेच नाही थांबले, ते त्याच्याही समोर गेले. ओके, काय बोलले ते? क्रीमी लेअर. कोणी विचारलं होतं क्रीमी लेअर? तो जो पूर्ण जो हे होता, जी केस जी आहे त्याच्यामध्ये क्रीमी लेअरचा इश्यूच नव्हता. अबकडाची मागणी होती. ह्या साहेबांनी त्याच्याही समोर जाऊन मागणी केली आणि हे होणार. तुम्हाला काय वाटतं हे अबकडावर थांबणार आहे? थांबूच शकत नाही. क्रीमी लेअर येणार. आणि तुम्हाला माहिती आहे, मी IIT बॉम्बे आणि IIM कॅलकटामधून मी शिकलेलो आहे, ह्या देशातले सर्वोच्च इन्स्टिट्यूट. आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा 50% सुद्धा जागा भरल्या जात नव्हत्या शेड्यूल कास्टच्या आणि शेड्यूल ट्राईबच्या. ओके, आज थोड्याफार भरतात, 75% भरत असतील. अजूनही 25% जागा खाली आहेत. उद्या समजून चला की ही क्रीमी लेअर लागू झाली तर IITमध्ये तुमच्या किती जागा भरल्या जातील? काय वाटतं तुम्हाला? किती? 10% सुद्धा भरल्या जाणार नाहीत. आणि आज तुम्हाला सांगतोय, आज आरक्षणाचा सगळ्यात मोठं रिलेव्हन्स जे आहे ना ते फक्त शिक्षणामध्ये आहे. नोकऱ्या तर संपल्याच आहेत. नोकऱ्यामध्ये आरक्षण असून नसून सारखंच आहे ऑलमोस्ट. राईट, मग सगळ्यात जास्त फायदा आपल्याला कुठे होतो? शिक्षणामध्ये होतो. आणि त्या ठिकाणी जर क्रीमी लेअर लागू झाली, ओके, तर तुमचं 90% आरक्षण भरल्याच जाणार नाही. संपलं आरक्षण. आहे आरक्षण तुम्हाला, भरल्या जाणार नाही. त्या क्रीमी लेअरच्या बद्दल हे गवई महाशय जे आहेत ना हे पहिल्यांदा बोललेत, जेव्हा की त्या केसमध्ये हा इश्यूच नव्हता. एवढा महापाप साहेबांनी केलेला आहे. समजलं? आणि याचा परिणाम येणाऱ्या अनेक पिढ्या भोगून देणार आहेत. बघा तुम्ही, ओपन झालंय पॉन्डोराज बॉक्स, ओपन केलाय त्यांनी. तो जिन जो होता ना बंद केलेला, तो ओपन केलाय.
आज राज्यामध्ये ह्या सगळ्या डिमांड्स येतील. आपण त्या बिचाऱ्या ते आपले बंधू जे आहेत ना, मातंग बंधू, त्यांना म्हणतो त्यांचा काही दोष नाही आहे. त्यांना फ्युअल केला जात आहे, त्यांना सगळा सप्लाय केला जात आहे. 15 वर्षापासून ती जी संघटना आहे जी देशावर आज राज्य करत आहे ती त्यांच्यात काम करते दिवस रात्र. ते जे आर्टिकल्स जे लिहिलेले आहेत ना त्या माडिगा लोकांनी, त्यांचे जे प्रोफेसर आहेत JNU मध्ये इकडे तिकडे सगळ्यांचं वाचन केलं मी. त्याच्या पाठीमागं ते नाही आहेत, त्यांचे फक्त नाव आहेत. त्याच्या पाठीमागं ब्रेन दुसरे आहेत आणि ते फक्त ते चड्डीवाले नाही आहेत. त्याच्या पाठीमागं कम्युनिस्ट लोक आहेत. ते लिहून देतात त्यांना, ते पब्लिश करत आहेत आणि ते मांडणी करत आपल्या विरोधामध्ये. आणि आपण आपले इंटेलेक्च्युअल सगळे झोपलेले आहेत. ही परिस्थिती आहे आजची. ओके. आणि हे इतकं डेंजरस आहे तुम्हाला सांगतो. हे म्हणजे काउंटर रिव्होल्युशन याच्यासाठी म्हणतोय मी, कारण हे एकदा सुरू झालं आहे ना प्रत्येक राज्यामध्ये येईल आणि हे एवढ्यावरच थांबणार नाही. ओके. तुम्ही जर एकदा हे मान्य केलं की विथिन द शेड्यूल, ते म्हणतात की विथिन द शेड्यूल कास्ट इनइक्वॅलिटी आहे ना, राहीलच. कारण ह्या वेगवेगळ्याच जाती होत्या आणि त्यांचा प्रत्येकाचा लेवल जी होती ही वेगळीच होती. राईट. पण त्यांच्यामध्ये एक कॉमनॅलिटी होती. काय होती ती कॉमनॅलिटी? अनटचेबल्स. दे वर ऑल अनटचेबल्स. राईट. आणि त्यासाठी ते एकत्रित आले होते. मग आता तुम्ही समजा विथिन एनी क्लास इनइक्वॅलिटी असली आणि तुम्ही जर म्हटलं की त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन झालं पाहिजे, मग ते क्लासिफिकेशन जातीवरच का? ते उद्या जेंडर बेस्ड असू शकतं. उद्या स्त्रिया येतील आणि त्या म्हणतील अरे आम्हालाही रिझर्वेशन इनफ नाही आहे. ओके. इट कुड बी बेस्ड ऑन रूरल अर्बन डिवाइड. राईट. इट कुड बी बेस्ड ऑन रिजन. आता अनेक लोक महाराष्ट्रात बौद्ध लोकांचं सांगतोय मी, हे त्यांचं जाऊ द्या. ओके. बौद्ध लोकांमध्ये लोक काय म्हणणार, कोकणातली लोक, इकडची मराठवाड्यातली, अरे ते सगळेच्या सगळं रिझर्वेशन जे आहे ना ते विदर्भातले लोक घेतात. तर विदर्भातल्या लोकांसाठी एक वेगळी कॅटेगरी विथिन द बुद्धिस्ट जे काही 5-6%, 8% जे काही आमच्या वाट्याला येईल त्याच्यामध्ये विदर्भासाठी वेगळं, पश्चिम महाराष्ट्रासाठी वेगळं. ओके. स्त्रियांसाठी वेगळं, पुरुषांसाठी वेगळं. देर इज नो एंड टू दॅट. ओके. व्हॉट डज दॅट मीन? Just because there is a inequality, okay, within a class, it doesn't mean that you have to categorize them. Categorizationचा बेस जो होता ना तो ऑलरेडी फिक्स्ड आहे, which is a scheduled caste, and the commonality is untouchability. It's already decided. आणि बाबासाहेबांनी खूप अभ्यास करून हे सगळं केलेलं आहे. आणि तो अभ्यास, बाबासाहेबांची सगळी चळवळ जी आहे तिचा अफेक्ट जो आहे तो कसा मोडून काढायचा याच्यासाठी ह्या देशातली ब्राह्मणवादी व्यवस्था काम करते. आपल्याला ते समजतच नाही. आपण अजूनही त्या नोकऱ्यांच्या त्याच्या मागच आरक्षण ह्याच विषयावर डिस्कस करतो. आज 2025 मध्ये ते लोक तुमचं कंबरडं कसं मोडत आहेत हे आपल्याला समजत नाही आहे. राईट. आज काय करायला पाहिजे आपण? आज काय करायला पाहिजे? सगळ्यात मोठा लढा आज आपण बाकीचं सगळ्या भानगडी सोडून हे जे अबकडं जे होऊन राहिलंय ना हे थांबायला पाहिजे. याच्यामध्ये दुसरं अजून सांगतो. हे तुम्ही ऑलरेडी हे डिस्कस झालं आहे, हे मी रिपीट करत नाही. ओके. आरक्षण हे आत्ता आपल्या फायद्याचं नाही आहे. आय एम व्हेरी सॉरी टू से दिस. आरक्षण जे आहे हे हत्यार बनलेलं आहे आज राज्यकर्त्यांच्या हातामधलं तुमच्यावर राज्य करण्यासाठी. ओके. कसं हत्यार बनलं आहे? तुम्ही एक सांगितलं पॉलिटिकल रिझर्वेशन. त्याचा फायदा कोणाला होतो? पॉलिटिकल रिझर्वेशनचा कोणाला होतो? SC STचे जे आमदार खासदार निवडून जातात. ओके. त्याचं जे रिझर्वेशन आहे त्याचा फायदा कोणाला होतो? राज्यकर्त्यांना होतो. राईट. आम्हाला होतो का त्याचा फायदा? नाही. म्हणजे आम्हाला आमच्यावर रूल करण्यासाठी आज आरक्षणाचा वापर ते आमच्या विरोधात करत आहेत. ओके. पॉलिटिकल रिझर्वेशन. इवन तुम्हाला नोकरीच्या संबंधित रिझर्वेशनमध्येही आपल्याला कसं कंट्रोल केलं जातं ते सांगतोय. ओके. नोकरीच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी MPSCच्या तुम्हाला माहिती आहे एज लिमिट किती आहे? किती एज लिमिट आहे? 40. हां नाही 21 नाही. एज लिमिट, अपर एज लिमिट इज अराउंड 40 इयर्स आहे. हां 38 मला माझ्या हिशोबाने ते 40च्या वर आहे. बट 38 लेट्स अजून 38 तुम्हाला सर जे बोलले ना की नाही आम्ही आमचा मुलगा लाईक एका छोट्याशा रूममध्ये काम करतोय, दुसराचा चांगला याच्यामध्ये काम करतो म्हणून याचं 38 ठेवा आणि त्याचं 30 करा किंवा 25 करा. याच्यातून काय होत आहे माहिती आहे तुम्हाला?
तुम्ही अभ्यास करा. आता मी ह्या फील्डमध्ये आहे. मी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम केलं आहे 20 वर्ष मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये. आज मी एज्युकेशनच्या सेक्टरमध्ये काम करतो आहे. ओके, म्हणून मला माहिती आहे काय आपल्या समाजाची. उद्याच मी इनफॅक्ट आता बॅग घेऊन इथे आलो आहे. उद्या नागपूरला खूप मोठी कॉन्फरन्स आहे विद्यार्थ्यांसाठी. ओके, त्यासाठी चाललो आहे मी. मला माहिती आहे आज विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत. आज आपल्या समाजातील घरोघरी विद्यार्थी हे वयाच्या 38-40व्या वर्षापर्यंत शेवटच्या अटेम्प्टपर्यंत गव्हर्नमेंटच्या नसलेल्या नोकऱ्यांसाठी परीक्षा देत आहेत. नसलेल्या, असलेल्या असलं तर ठीक आहे, राईट. आरक्षण कोणाच्या फायद्याचं होतं याच्यात? आपल्या विरोधात जात आहे. तुमचे तरुण जे मंडळी जे तरुणपणामध्ये वयाच्या 25व्या-26व्या वर्षी ज्यांना नोकरी मिळायला पाहिजे ते 38व्या वर्षीपर्यंत प्रिपरेशन करतात आणि त्यांचं आयुष्य बर्बाद होत आहे. बरं, याच्याने आपला फायदा आहे का? अजिबात फायदा नाही आहे. का नाही आहे? कारण आरक्षण तेवढंच आहे, राईट. इट इज फिक्स्ड. आरक्षण समजा तुमची एज लिमिट जर ही 30 असती तर तुम्हाला सरकारला जर 30 एज लिमिट असती तर जेवढ्या जागा दरवर्षी भरायच्या आहेत तेवढ्या जागा ह्या 30 वर्षाच्या खालील लोकांना भरलं असतं की नाही? भरलं असतं ना? भरावंच लागल्या असत्या. जागा फिक्स्ड आहेत. याचा अर्थ काय की तुमचे लोक 25व्या वर्षापासून तर 60व्या वर्षापर्यंत त्यांना करिअर करता आलं असतं. आता ते तुमच्या 35च्या खालच्या मुलांना नोकरीच देत नाही. UPSCमध्ये बघा तुम्ही. ओके, आपले अनेक सगळे मित्र IAS IPS आहेत. ओके, त्यांचं सिलेक्शन केव्हा झालं बघा. आणि आज काय होतं ते तुम्हाला नोकरी केव्हा देतात? 35व्या वर्षानंतर. ओके, जेव्हा तुम्ही लास्ट अटेम्प्टमध्ये येतात. ते पण कोणाला ज्याला मिळाली त्याला 1000तल्या एका माणसाला नोकरी मिळणार. 999 लोक जे आहेत ते त्या नोकरीच्या आशेपोटी आपलं करिअर बर्बाद करत आहे. ओके, मी असं नाही म्हणत की आरक्षणाची गरज नाही आहे. आरक्षण आपल्या विरोधात कसं प्ले होत आहे आज ते सांगतो मी तुम्हाला. मला हा गैरसमज करू नका की मी अनेक लोकांना समजत नाही आपण काय बोलतोय तर. ओके, मी असं नाही म्हणत की तुम्हाला जर चांगल्या पोस्ट जर मिळतात गव्हर्नमेंटच्या तर त्या घ्यायला नको. त्या घ्या, पण त्या पोस्ट कुठं आहेत? त्या पोस्टच नाही आहेत. आपण जे आरक्षणासाठी फाईट करतोय ना ते आरक्षणच नाही आहे मुळात. हे आत्ता जे सगळं OBCचे आणि हे मराठा लोकांचं जे सगळं चाललं आहे ना हे सगळं हा राजकीय धिंगाणा आहे. ओके, याचा आउटकम 0 आहे. ओके, का 0 आहे? अरे ज्या गोष्टीसाठी तुम्ही फाईट करता ती गोष्टच मुळात एक्झिस्टिंग नाहीच आहे. नोकऱ्या जर असत्या तुमच्या तर तुम्हाला आरक्षणाचा फायदा मिळाला असता ना नोकऱ्यामध्ये. त्या नाहीच आहेत, मग काय फायदा आहे? ओके, त्यामुळं आपली लढाई कशासाठी असायला पाहिजे? आज आपली लढाई हा आरक्षणाचा जो परीघ जो आहे तो मोठा करण्यासाठी असली पाहिजे. ओके, तो परीघच मुळात छोटा झाला. त्या छोट्याशा तुकड्यासाठी आपण अबकडं नाही झालं पाहिजे म्हणून आपण फाईट करणार. ओके, उद्या OBCमधून STमध्ये जाण्यासाठी ते धनगर लोक फाईट करत आहेत, वंजारा लोक फाईट करत आहेत. ओके, आणि OBCमध्ये येण्यासाठी मराठा फाईट करत आहेत आणि ते OBC आणि मराठा एक दुसऱ्यामध्ये फाईट करत आहेत. म्हणजे आपण सगळे बहुजन समाजाचे लोक एक दुसऱ्यासोबत कशासाठी फाईट करत आहोत? कशासाठी करत आहोत? जी गोष्ट राहिलीच नाही. ओके, आणि तुम्हाला कदाचित माहिती असेल EWSच्या थ्रू जे आरक्षण भरलं गेलं महाराष्ट्रामध्ये त्याचा कट ऑफ जो आहे हा शेड्यूल कास्टपेक्षा कमी गेला. का? कारण सगळे SC ST OBC इन्क्लुडिंग मराठा त्यांना आरक्षणामध्ये जायचं आहे. तर पूर्णच्या पूर्ण 10% EWSचा कोटा जो आहे तो निवडक ज्या 2-3 जाती आहेत त्यांना मिळाला आणि त्यांचा कट ऑफ हा शेड्यूल कास्टपेक्षा पण कमी आहे. समजलं? ह्या गोष्टी आपण बघतच नाही. आपण जस्ट घेऊन बसलोय. आरक्षण म्हणजे जे आधीपर्यंत आपल्याला अर्थात आपली चुकी नाही आहे कारण त्याचे बेनिफिट आपण चाखलेले आहेत ना. सर सिनियर मॅनेजर म्हणून रिटायर्ड झालेत. ऑफकोर्स 90च्या दशकापर्यंत त्याचे बेनिफिट आपण चाखलेले आहेत म्हणून आपल्याला वाटतं. पण आज परिस्थिती पूर्णतः त्यांनी चेंज करून ठेवलेली आहे. ओके, आज सगळ्यात जास्त बेनिफिट कोणाला मिळतात? आज सगळ्यात जास्त जॉब ओपनिंग्स कुठे आहेत? कुठे निर्माण होतात जॉब्स? आज जॉब्स निर्माण होतात प्रायव्हेट सेक्टरमध्ये, राईट. त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये 99% जॉब्स कोणाला मिळतात? तो जो मोठा शेअर जो आहे त्याच्याबद्दल आपण विचारच करत नाही आहोत.
वी हॅव जस्ट ॲक्सेप्टेड की आपल्याला ते त्या लढाईविषयी म्हणजे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षणाच्या लढाईविषयी कोणीच बोलत नाही. कोण बोलतं आहे? आपल्यातला कोण माणूस बोलतो आहे की प्रायव्हेट सेक्टरमध्ये आम्हाला रिझर्वेशन पाहिजे, जेव्हा की सगळ्याच्या सगळ्या नोकऱ्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत. जिथे तुमच्या नोकऱ्या संपल्या त्या ठिकाणी आपण आरक्षण मिळावं आणि अबकडं व्हावं म्हणून लढत आहोत. म्हणजे आपण करतोय काय? आपली सगळीच्या सगळी एनर्जी इज गोईंग टू ड्रेन्स. ओके, म्हणजे अनेक मुद्दे आहेत सांगण्यासारखे ह्या विषयावर, पण मी थोडक्यामध्ये सांगतो. 10 मिनिटापेक्षा मला माहिती आहे माझे जास्त झालेत. ओके, पण याच्या समोरचा मार्ग तुम्हाला सांगतो आहे. ओके, डिस्कशन करून उपयोग नाही, समोरचा मार्ग समजायला पाहिजे काय करायचं समोर. ओके, तर समोरचा मार्ग हा आहे की आपल्याला आत्ता जो मी म्हटलं परीघ मोठा करायला पाहिजे. तो परीघ कसा मोठा होईल? ओके, तो परीघ तेव्हा मोठा होईल की जेव्हा आज तुम्ही जगामध्ये ज्या ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होत आहेत, ओके, आणि त्या फक्त नोकरीच्या नाही आहेत बरं का. ओके, नोकरीसोबत बिझनेसेसच्या होत आहेत, एंटरप्रेन्योरशिप होत आहे. ओके, जगभरामध्ये, फक्त भारतामध्ये नाही. ओके, तर ह्या जगभरामध्ये ज्या संधीची निर्मिती होत आहे त्या संधी आपल्या लोकांना कशा मिळू शकतील त्यासाठी गव्हर्नमेंटने कुठले पॉलिसीज राबवायला पाहिजे याची आपण डिमांड करायला पाहिजे. ओके, हां, मग त्यासाठी शिक्षण लागेल, त्यासाठी जसं स्किल डेव्हलपमेंट जे मी माझं इन्स्टिट्यूट आहे आम्ही AIचं ट्रेनिंग देतो. ओके, हां, AIचं ट्रेनिंग मी मोठ्या PSU बँकांना देतो. छोटंसं माझं इन्स्टिट्यूट आहे. एका मोठ्या PSU बँकला आम्ही हे AIचं ट्रेनिंग दिलेलं आहे. ओके, हे पहिली गोष्ट तर हे इन्स्टिट्यूट आपल्यामध्ये तयार व्हायला पाहिजेत. ओके, आणि त्यांनी मग सरकारी स्कीमच्या माध्यमातून, कारण सरकारचं काय म्हणणं आहे आता जेव्हा लोक प्रोटेस्ट करत होते फेलोशिपसाठी पुण्यामध्ये, तुम्हाला माहिती आहे चाललं होतं, तेव्हा चीफ मिनिस्टर काय बोलले की आता आमचा भर जो आहे हा फेलोशिपवर नाही आहे तर स्किल डेव्हलपमेंटवर आहे, आमचे पैसे त्यासाठी खर्च होतील. एका दृष्टीने ते बरोबर आहे. ओके, का? कारण तुमचे PhD करून लोक जर तिकडे ऊस तोडायला जाणार असतील तर काय उपयोग त्याचा आहे का? उपयोग त्याच्या PhDमधून तो माणूस जर जगामध्ये जे आज ऑपॉर्च्युनिटी निर्माण होत आहेत त्यासाठी जर तो तयार होत असेल त्याच्या PhDमधून तर त्या PhDचा उपयोग आहे, अदरवाईज त्याचा काय उपयोग आहे? राईट, है ना? म्हणून ते जे मुख्यमंत्री जे बोलले त्या मुख्यमंत्र्याला विचारायला पाहिजे मग ठीक आहे ना, तुझ्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटचा जो पैसा आहे तो ह्या कामासाठी खर्च करा. आमच्या फॉरेनमध्ये ज्या स्कॉलरशिप्स आहेत मागच्या अनेक 10-15 वर्षापासून तेवढीच संख्या आहे 75, ती आपण 75ची 200 नाही करू शकलो आहे एवढ्या दिवसामध्ये. राईट, ती 200च कशाला, 500 करा, 1000 करा ना, 1000 लोकांना जाऊ द्या आमच्या बाहेर शिकायला. ह्या जगामध्ये ज्या ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होतील त्या ग्रॅब करतील ते. आज कुठे आपण सरकारी नोकऱ्या घेऊन बसलो ज्या आहेतच नाही, आणि त्या आहेत नाही म्हणजे याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. ओके, एक तर हे इथले ब्राह्मणवादी राज्यकर्ते आहेत त्यांनी त्या नोकऱ्या संपवल्या, ही एक गोष्ट आहे. ओके, दुसरी गोष्ट आहे की मुळात टेक्नॉलॉजी जशी चेंज होत आहे की याच्यानंतर तुम्हाला क्लर्क्स लागणारच नाहीत. देर इज नो नीड ऑफ क्लर्क्स. तर क्लरिकल जॉबमध्ये जे ग्रुप Cच्या नोकऱ्यामध्ये आपले लोक जे जात होते त्या नोकऱ्या संपलेल्या आहेत. मग त्या नोकऱ्या आता सगळे हे AI आणि सगळे हे ॲप्लिकेशन जर करत आहेत तर कोणीतरी एम्प्लॉयर जो आहे इन्क्लुडिंग द गव्हर्नमेंट तो कशाला घेणार? त्याचं काम सगळे कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सच करत आहेत. राईट, तो घेणार नाही. आणि तुम्ही किती लढा द्या, उद्या आपलं जरी गव्हर्नमेंट आणलं ना आपण तरी आपण त्या क्लरिकलचे जॉब्स करायसाठी आपण माणसाला घेणार नाही, आपण ते AI ॲप्लिकेशन यूज करूनच ते गव्हर्नमेंटचं काम करू. ओके, सो दॅट्स द रियालिटी. दोन्ही गोष्टी आहेत. ओके, म्हणून आज आपल्याला आपल्या समाजाला हे जे बदललेलं जग जे आहे ह्या बदललेल्या जगामध्ये कसं फिट करायचं याच्यावर विचार करावा लागणार आहे. कुठे असे क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी आपण आपल्या मुलांना तयार करायला पाहिजे. आपली 40 वर्षाच्या आधी 30 वर्षाच्या आधीची जी आरक्षणाची लढाई जी आहे ती आत्ता लढून उपयोग नाही आहे बंधूंनो. ओके, अनेक गोष्टी आहेत. ह्या विषयावर एक वेगळा प्रोग्राम होऊ शकतो समोर काय करायला पाहिजे, कारण तो उद्या आता मी त्याच विषयावर बोलायला जात आहे. तो वेगळा तुम्ही भविष्यामध्ये जर केलं तर आपण त्याच्यावर बोलूया. ओके, तो आजचा विषय नाही आहे, पण मी एवढंच इथे बोलून सोडतोय की आपल्याला हा भविष्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. ओके, जुन्या गोष्टी घेऊन जुने अस्त्र घेऊन आपण लढू शकत नाही. आज जर त्यांच्या हातामध्ये जर न्यूक्लिअर वेपन्स आहेत, ओके, आणि आपण तलवार घेऊन त्यांच्यासोबत लढायला गेलो तर आपण जिंकू का?
नाही जिंकू शकणार. ओके. आणि अजून एक शेवटचा विचार तुम्हाला सांगतो आहे की टेक्नॉलॉजी जी आहे ना, टेक्नॉलॉजी इज अ इक्वलायझर. टेक्नॉलॉजी जी आहे ना ही जात पाहत नाही. टेक्नॉलॉजी आत्ता ही जी लेटेस्ट टेक्नॉलॉजी जी आलेली आहे AI, ओके, ही AI त्या ब्राह्मणासाठी पण तेवढीच नवीन आहे जेवढी आमच्यासाठी नवीन आहे. ओके. त्याला कसलाच ॲडव्हान्टेज नाही आहे याच्यामध्ये, राईट. त्याच्यामुळेच तर आम्ही सर्वाईव्ह करू शकतो ना, कारण त्याच्यासाठी जेवढं नवीन आहे तेवढंच नवीन आमच्यासाठी आहे, राईट. सो आतापर्यंतच्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत ना त्याच्यामध्ये त्यांना नेहमी कम्पॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज राहिलेला आहे, तुलनात्मक ॲडव्हान्टेज त्यांना राहिलेला आहे. ते आमच्या 10 स्टेप समोर असायचे. यस. टेक्नॉलॉजी जी आहे ही सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणते आणि आपण त्या टेक्नॉलॉजीचा फायदा घ्यायला पाहिजे. ओके. आणि त्यांच्यासोबत लढणं आपल्याला खूप सोपं आहे हे जर केलं तर आपण. ओके. चला, मी एवढा विचार ठेवून मी आजचे माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद रामटके सर. तुम्ही जे विषय मांडलेत खरोखरच विचार करण्यासारखे आहेत आणि जरूर त्याचा आपण विचार करून त्याच्यासाठी आणखीन एक आपण प्रोग्राम ठरवूया की टेक्निकली कसं आपल्याला सावी होता येईल आणि त्या माध्यमातून कसे आपले जॉब आणि काही दुसरे कार्य आपल्याला करता येईल.